नमस्कार। आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात सोपे असे प्रोटीनने भरलेले खमंग खुसखुशीत असे शेंगदाणा लाडू। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे काय होईल अशा सोप्या रेसिपी तुम्हाला इथे पाहायला मिळतील। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। तर शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे खरपूस भाजणे ही सर्वात महत्त्वाची स्टेप या रेसिपीमध्ये आहे, त्यामुळे शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे भाजताना काही करायची नाहीये, तर कमी ते मध्यम आचेवर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आणि शक्यतो शेंगदाणे भाजण्यासाठी एकतर जाड बुडाची कढई वापरायची किंवा नॉनस्टिकचा पॅन वापरायचा आणि व्यवस्थित असे खमंग असे शेंगदाणे ते भाजून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे शेंगदाणे इथे मी कमी ते मध्यम आचेवर शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहे। आता हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका पसरट ताटामध्ये काढायचे आहे थंड होण्यासाठी। तर शेंगदाणे थंड झाल्यावर मी ते शेंगदाण्याची साल काढून घेणार आहे। पूर्ण शेंगदाण्याची साल काढणार नाही, थोडे शेंगदाण्याची साल मी इथे काढून घेणार आहे। आणि ज्या वाटीने इथे मी शेंगदाणे घेतलेले त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यातील काही शेंगदाणे पहिल्यांदा भांड्यामध्ये ॲड केलेले आहे। त्यानंतर आपण जो गूळ घेतलेला आहे त्यातील काही गूळ मी ॲड केलेला आहे आणि आपल्याला हे बॅचेसमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचे आहे। ही एक सर्वात महत्त्वाची टिप आहे की आपण पहिल्यांदा शेंगदाणे ॲड करणार आहे, नंतर गूळ ॲड करायचा आहे। कारण की काय होतं, आपण जर पहिल्यांदा गूळ ॲड केला तर मिक्सरच्या भांड्याचे जे ब्लेड असतात त्याला गूळ चिकटला जातो आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव होत नाहीये। त्यामुळे पहिल्यांदा शेंगदाणा त्यानंतर गूळ ॲड करून 2 बॅचेसमध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता इथे मी अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेला आहे। तर इथे पाहू शकता जरी हे मिश्रण पाहता क्षणी जरा कोरडं वाटत असलं तरी आपण जेव्हा लाडू वळतो तेव्हा शेंगदाण्यातील ऑइलीपणा आणि गुळातील चिकटपणा त्यामुळे काय होतं, लाडू सहज वळले जातात। इथे पाहू शकता सहज लाडू वळले जातात। परंतु ह्या लाडूमध्ये मला तुपाचा थोडासा फ्लेवर आवडतो, म्हणून मी काय करणार आहे की एकदम छोटा जो चमचा आहे तो घेणार आहे, त्याचा छोटा चमचा तूप मी यामध्ये ॲड करणार आहे। तूप ॲड करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही केले तरी चालेल। फक्त तेव्हाच ॲड करा जेव्हा तुमचे मिश्रण तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल आणि जेव्हा तुम्ही लाडू वळायला जाताल आणि लाडू जर तयार होत नसतील तर तेव्हाच तुम्ही एखादा चमचा तूप ॲड केलं तर चालेल, नाहीतर नाही केलं तरी चालेल। तसे लाडू खूप सुंदर लागतात आणि हे प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे। तर अशा प्रकारे इथे मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून पहा व मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे तयार झालेले आहे। आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे काय होईल जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। परत भेटूया अशा एका नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत टेक केअर।